स्टार्ट. परिच्छेद. योजना आखणाऱ्यांनी जर कोणता प्रश्न स्वतःला विचारला असेल तर तो म्हणजे या योजनेमधून आपल्याला अग्रहक्काने काय पाहिजे आहे. महाराष्ट्राची चौथी योजना तयार करताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न अतिशय स्पष्ट स्वरूपात विचारात घेतला असून त्यासाठी तितक्याच स्पष्ट स्वरूपात उपाययोजनाही केलेली आहे. महाराष्ट्राला लवकरात लवकर कोणती गोष्ट करावयाची असेल तर ती म्हणजे अन्नधान्य स्वावलंबन ही होय. 1967 सालच्या खरीप हंगामातील दुष्काळाने महाराष्ट्राच्या आर्थिक विचारसरणीला मोठा धक्का दिलेला आहे. त्यानंतर परदेशी चलनाची अडचण तीव्रतेने पुढे उभी राहिली. अवमूल्यनाचा निर्णय आला. परदेशातून अन्नधान्याचा पुरवठा होण्यातील विविध अडचणी स्पष्ट झाल्या. या अशा वातावरणातच महाराष्ट्राची चौथी योजना तयार केली जात होती व त्यामुळे त्या वातावरणात अन्नधान्य स्वावलंबनाचे लक्ष्य महाराष्ट्रापुढे अपरिहार्यपणे आग्रहाने व अग्रहक्काने उभे राहिले. योजनेच्या या केंद्रबिंदू भोवतीच चौथी योजना उभारली जाणे अत्यावश्यक होते व तसे ते प्रत्यक्षात घडलेले आहे ही समाधानाची गोष्ट आहे. शेतीविषयक उत्पादनाला व तदनुषंगिक बाबींना पुरेसे प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच चौथ्या योजनेत एकूण 951 कोटी रुपयांपैकी 43% रक्कम शेतीविषयक कार्यक्रमावर खर्ची पडणार आहे. त्यासंबंधी महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रचंड खर्चाच्या द्वारे जे विविध कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत त्यातून महाराष्ट्राच्या शेतीचा कायापालट करावा व महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचे संकट कायमचे हद्दपार करावे अशी दृष्टी त्यात ठेवलेली आहे. या कार्यक्रमासंबंधी अधिक खुलासा करून घेण्यापूर्वी चौथ्या योजनेतील विविध क्षेत्रावर जो खर्च होणार आहे त्याचा तपशील आपण आता पाहूया. परिच्छेद. चौथ्या योजनेतील जास्तीत जास्त पैसा व शासनाची व जनतेची शक्ती शेतीविषयक कामाकडे लावावयाची असे स्पष्ट धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे. शेती हाच आपल्या देशातील सर्वात मोठा उद्योगधंदा असल्यामुळे ती करण्याची शास्त्रीय वृत्ती व तांत्रिक शक्ती या परंपरागत उद्योगधंद्याच्या पाठीशी आपण जिद्दीने उभी केली पाहिजे. शिवाय शासनाचे व आर्थिक सवलतींचे पाठबळ शेतीला अग्रहक्काने दिले पाहिजे. शेती हा किफायतशीर उद्योगधंदा करण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. आपल्या शेतकरी बंधूंच्या कार्यशक्तीवर आपला विश्वास पाहिजे कारण 150 वर्षाच्या पारतंत्र्याच्या काळात तो खचून गेलेला नाही. सावकारांनी, दलालांनी व व्यापाऱ्यांनी त्याचे शोषण केलेले आहे. त्याला पुन्हा उभे केले पाहिजे. ज्ञान, विज्ञान, आधुनिक तंत्र शेतीच्या प्रत्येक व्यवहारात त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे. सुदैवाने आपल्या शासनाने शेती या विषयाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे ही देशाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. स्टॉप.